नमस्कार. आज आपण श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया. मी पी.जी. राठोड, मुंबईत राहतो. श्री परमज्योती भगवती भगवान आमच्या आयुष्यात आल्यानंतर असंख्य चमत्कार घडले आहेत. पण 11 जुलै 2006ला झालेला चमत्कार माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. त्या क्षणी त्यांच्या कृपेने माझा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला होता. रोजच्यासारखीच ती एक सकाळ होती. प्रार्थना करत असताना मला त्यांची खूप आठवण आली आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवशी नंतर अचानक माझी मुलगी आजारी पडली, त्यामुळे घरी लवकर जाण्यासाठी मी ऑफिसमधून निघालो. मी बोरिवलीत राहत होतो व चर्चगेटला काम करत होतो. रोज लोकलने जात होतो. त्या दिवशी संध्याकाळी चर्चगेटला मी 5:30ची लोकल पकडली. रॅकवर माझी पिशवी ठेवली व पेपर वाचत पहिल्या वर्गाच्या डब्यात बसलो. लोकलने बांद्रा स्टेशन सोडले आणि प्रचंड विस्फोट झाला. प्रचंड आवाजाचा लकलकता विस्फोट आणि काही क्षणात सर्व अंधारून गेले. माझ्या शरीराच्या प्रत्येक भाग जळत असल्यासारखे मला वाटत होते, जणू मला आगीत फेकल्या गेले होते. माझे आयुष्य संपत असल्याचे लक्षात आले आणि माझे प्रिय अम्मा भगवानांचे नाव घेऊन मी जोरात ओरडलो, माझ्यासोबत हे का झाले? माझी पत्नी व मुले माझ्यावर अवलंबून आहेत. मी नसलो तर ते काय करतील? अगदी त्या क्षणीसुद्धा मी त्यांना प्रार्थना करत राहिलो. धुराच्या लोटात व ह्या कोलाहलात मला दिव्य प्रकाशाचा एक तेजस्वी ज्योत दिसला आणि तिथे आपले श्री भगवान माझ्यासमोर उभे होते. त्या दिव्य उपस्थितीची शक्ती माझ्यात भरली आणि मी डब्यातून रेल्वे लाईनवर उडी मारली. आश्चर्य म्हणजे रक्ताने माखलेले माझे शरीर शाबूत होते. लवकरच माझी शुद्ध हरपली. मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मला कळाले की तो आतंकवादी हल्ला होता. 11 जुलै 2006चे मुंबई रेल्वे बॉम्ब विस्फोट. माझ्या डब्यातील अनेक प्रवाशांनी प्राण गमावले होते. बाकीचे गंभीर अवस्थेत होते. आयुष्यभरच्या जखमा होत्या. पण श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अपार कृपेने अद्भुतरित्या मी जिवंत होतो. शहरातील सर्व कनेक्शन्स बंद झालेले असतानाही माझा फोन अजून काम करत होता. त्यामुळे एका दयाळू अनोळखी माणसाने माझी भाची ज्योतीला माझ्या फोनवरून फोन करण्यासाठी मदत केली. मला बांद्र्याच्या बाबा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि मला अनस्थेशिया न देता डॉक्टरांनी माझ्या सर्व जखमांना टाके घातले. नंतर माझ्या परिवाराला कळवण्यात आले. त्यांना प्रचंड धक्का बसला. पण मृत्यू अटळ असतानाही मी वाचलो होतो हे बघून ते अपार कृतज्ञता भावनेने भरून गेले होते. श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला खरोखर नवे आयुष्य दिले. माझ्या डोक्याचा बरोबर वरती बॉम्ब फुटला होता, तरीही मी जिवंत होतो. कायमस्वरूपी काही इजा न राहता 1 महिन्यात मला माझे हीलिंग झाले होते. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दिव्य संरक्षणाचा जागरूकतेने भरलेले आहे. श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमच्या परिवाराचे असंख्य वेळेस रक्षण केले आहे आणि कल्पनेच्या बाहेर आम्हाला विपुलता दिली आहे. आयुष्यभर माझ्या प्रियतम श्री परमज्योती भगवती भगवानांचा मी ऋणी आहे. त्यांच्या चरणी सेवा अर्पण करत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्या चरणाशी आहे. अशा अद्भुत पुनर्जन्मासाठी व माझ्यासाठी अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी खूप धन्यवाद माझे प्रिय श्री अम्मा भगवान. जय बोलो चमत्कार प्रदाता
अनुग्रह प्रदाता श्री परमज्योति भगवती भगवान की जय।